नमस्कार, मी प्रांजली। उद्या श्रावण महिन्यातील चौथा श्रावणी सोमवार आणि त्याचबरोबर गोकुळाष्टमी सुद्धा उद्याच आलेली आहे। गोकुळाष्टमीचा उपवास, श्रावणी सोमवारचा उपवास आणि त्याचबरोबर ज्यांचं 16 सोमवारचं व्रत सुरू असेल तर त्यांचा 16 सोमवारचा जो उपवास असेल तो सुद्धा उद्याच असेल। 16 सोमवारामधील तुमचा जो कोणता सोमवार असेल तो उद्याच्या दिवशी चालू असेल। तर उद्याच्या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे बाळकृष्णांचा जन्म हा मध्यरात्री 12 वाजता किंवा 12:39 तुमच्या कुटुंबामध्ये कोणत्या वेळेला श्रीकृष्णांचा जन्म करण्याची पद्धत आहे, पूर्वापार पिढ्यानपिढ्या कोणत्या वेळेला श्रीकृष्णांचा जन्म केला जातो हे अगोदर जाणून घ्या तुमच्या घरातील मोठ्या मंडळींकडून आणि त्यानंतर त्याच वेळेला आपल्याला श्रीकृष्णांचा जन्म करायचा आहे। कारण बऱ्याच वेळेला आपण YouTube वरती ऐकतो किंवा कुठे वाचतो की 12:39 करायचा, पण पूर्वीपासून तुमच्या कुटुंबामध्ये जर 12 वाजता करण्याची पद्धत असेल तर तुम्हाला श्रीकृष्णांचा जन्म मध्यरात्री 12 वाजताच करायचा आहे। कारण आपल्या कुटुंबातील पूर्वापार पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या आपण पाळणं आणि पुढे चालू ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे। त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये कोणत्या वेळेला श्रीकृष्णांचा जन्म करण्याची पद्धत आहे त्यानुसारच त्या वेळेला करा। जसं की आमच्याकडे बरोबर मध्यरात्री 12 वाजता श्रीकृष्णांचा जन्म केला जातो। आता पूजेचा सुद्धा असा विषय येतो की बऱ्याच जणांकडे मध्यरात्री 12 वाजता श्रीकृष्णांच्या मूर्तीवर म्हणजे बाळकृष्णांची जी मूर्ती असते त्यांना स्नान वगैरे घातलं जातं, पण आमच्याकडे असं केलं जात नाही। सकाळी देवपूजा करतानाच बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक केला जातो आणि त्यानंतर जो पाळणा वगैरे आहे तुम्ही पाटावर चौरंगावर जिथे पूजा मांडणार आहात तर एखादा पाट चौरंग त्यावर वस्त्र अंथरून त्यावर पाळणा ठेवला जातो आणि सकाळची देवपूजा बाळकृष्णांचं स्नान अभिषेक झाल्यानंतर डायरेक्ट त्या पाळण्यावर बाळकृष्ण ठेवला जातो। कारण आमच्याकडे सकाळी देवपूजा करतानाच देवांना स्पर्श केला जातो, त्यानंतर देवांना स्पर्श केला जात नाही किंवा देवांच्या मूर्ती असतील फोटो असतील ते उचलले जात नाहीत, म्हणून आम्ही या पद्धतीने करतो। पण तुमच्याकडे मध्यरात्री जर अभिषेक वगैरे करण्याची पद्धत असेल तर तुम्ही त्यावेळेला करू शकता। त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती पाळण्यावर ठेवायची आहे आणि त्या वेळेला तुम्हाला 5 वेळा पाळणा हलवून जे 5 पाळणे असतात, तुम्हाला आजकाल पाळणे येत नाहीत बऱ्याच जणांना तर YouTube वरती लावा, YouTube वरती मिळून जातील। 5 पाळणे म्हणायचे आहेत। बाळकृष्णांना सुंठवड्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। बऱ्याच ठिकाणी लोणी किंवा फळं आणि बरेच काही नैवेद्य आहेत ते दाखवले जातात। तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे। जसं की आमच्याकडे सुंठवड्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि बऱ्याच वेळेला लोणी सुद्धा ठेवलं जातं। तर ह्याच गोष्टी मी जे आहे ते फॉलो करते किंवा पूर्वापार चालत आलेल्या आहेत। त्याच पद्धतीने तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा। कारण आपण इकडे तिकडे ऐकून त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला ना तर आपली पद्धत वेगळीकडेच राहते आणि दुसऱ्यांचं करण्याच्या नादामध्ये ज्या गोष्टी करायच्या असतात फॉलो करायच्या असतात त्या सुद्धा राहून जातात आणि आपण गोंधळामध्ये पडतो आणि मग परत ताई माझं असं करायचं होतं व ते राहून गेलं, मग काय नको, म्हणजे एवढ्या मनापासून करून परत मनामध्ये काही ना काहीतरी त्रुटी जी आहे ती आपल्या राहते। त्याच्यामुळे त्या फंद्यामध्ये पडू नका, साधी सोपी पूजा करायची आहे। मध्यरात्री 12 वाजता बाळकृष्णांच्या मूर्तीवर गुलाल अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर विष्णू सहस्त्रनामाचं पठण करून तुम्हाला गीतेतील 15वा अध्याय जो आहे तो वाचन करायचा आहे किंवा YouTube वरती तुम्ही ऐकू शकता। उद्याच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी जन्म झाल्यानंतर आवर्जून बाळकृष्णांना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे। आणि तुळशीपत्र पण कसं, जर तुम्हाला मंजिरी असणार ज्याला आपण आपल्या साध्या गावरान भाषेत मंजुळा म्हणतो, मंजुळा असणारं तुळशीपत्र जर मिळालं तर खूप उत्तम आहे, ते बाळकृष्णांना उद्या आवर्जून अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर श्रावणी सोमवार आहे। आतापर्यंतच्या 3 सोमवारी तुम्ही पूजा कधी केलेली आहे, तुम्ही सकाळी पूजा केली असेल तर उद्याच्या सुद्धा चौथ्या श्रावणी सोमवारी तुम्हाला सकाळीच पूजा करायची आहे महादेवांची आणि तुम्ही 3 सोमवारपर्यंत संध्याकाळी प्रदोष काळामध्ये पूजा केली असेल तर तुम्हाला उद्या सुद्धा प्रदोष काळामध्येच पूजा करायची आहे। सेम जसं तुम्ही जर रुद्राभिषेक करत असाल
प्रत्येक सोमवारी तर रुद्राभिषेक करायचा आहे, नाहीतर पाण्याने, त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे। महादेवांना भस्म अर्पण करायचा आहे, साखरेचा वगैरे नैवेद्य दाखवायचा आहे। वस्त्रमाळ पांढरी अर्पण करायची आहे, रंगवलेली वस्त्रमाळ अर्पण करायची नाहीये। त्यानंतर शिवलीलामृतामधील 11व्या अध्यायाचं पठण करायचं आहे आणि भगवान शिवशंकरांची आरती करायची आहे। कमीत कमी एक जरी बेलपत्र असेल तर शिव अष्टोत्तर नामावली म्हणत तुम्हाला शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करायचं आहे, पांढरे फुलं अर्पण करायचे आहेत। आणि उद्या चौथ्या सोमवारची शिवामूठ आहे जव। आता शिवामूठ ही जव आहे, पण पूर्वापार बघा पिढ्यान पिढ्या, म्हणजे मला तरी जसं कळतं तसं ना, आजी असेल, पणजी असेल किंवा माझी आई जरी असेल किंवा मावश्या, आत्या, मामी, जे ते जवस पूर्वीपासून आमच्याकडे अर्पण केलं जातं। तर तुमच्याकडे काय अर्पण केलं जातं शिवामूठ म्हणून? तर आम्ही जवस अर्पण करतो। तर उद्याची शिवामूठ ही जवस आहे। जव आणि जवस हे वेगळे आहेत। तर तुमच्याकडे कोणती पद्धत आहे अर्पण करण्याची शिवामूठ, तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। आणि उद्याचा जो उपवास आहे, श्रावणी सोमवारचा उपवास आणि गोकुळाष्टमीचा उपवास, तर श्रावणी सोमवारचा उपवास जो आहे तो आपण एक वेळा जेवण करून त्याच दिवशी सोडतो, पण गोकुळाष्टमीचा जो उपवास आहे तो एकादशी सारखा केला जातो। वर्षभरामध्ये 24 एकादशी असतात। तुम्हाला जर 24 एकादशी करणं शक्य नसतील तर तुम्ही हा गोकुळाष्टमीचा उपवास करा। असं म्हटलं जातं की आपण गोकुळाष्टमीचा उपवास केल्यानंतर वर्षभरातल्या 24 एकादशी केल्याचं पुण्यफळ तर आपल्याला मिळतं, पण त्याबरोबर 1000 एकादशी केल्याचं फळ जे आहे ते फक्त आपण जर गोकुळाष्टमीचा उपवास केला, गोकुळाष्टमीचं व्रत केलं तर आपल्याला मिळत असतं। त्यामुळे उद्या आवर्जून गोकुळाष्टमीचा उपवास करण्याचा प्रयत्न करा। मग उद्याच्या दिवशी गोकुळाष्टमीच्या उपवासाला आपल्याला भगर वर्ज्य राहणार आहे, साधं मीठ वर्ज्य आहे, ते ह्या 2 वस्तू खायच्या नाहीयेत। मग मीठ, सेंधव मीठ, उपवासाचं जे मीठ ज्याला म्हटलं जातं ते वापरायचं आहे। आणि सोमवार भगवान शिवशंकराच्या व्रत उपवासामध्ये भगर खाल्ली जात नाही म्हणून भगर खायची नाही, बाकी म्हणजे इतर फराळाचे पदार्थ आहेत ते खायचे आहेत। आणि हा उपवास जो आहे तो मंगळवारच्या दिवशी सकाळी स्नान वगैरे करून बाळकृष्णांची जी पूजा मांडणी आहे तिथे उत्तर पूजा करायची आहे। बाळकृष्णांना गोपाळ काल्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आपला गोकुळाष्टमीचा आणि श्रावणी सोमवारचा हे दोन्ही उपवास सोडायचे आहेत। बऱ्याच जणांकडे मध्यरात्री बाळकृष्णांचा म्हणजे श्रीकृष्णांचा जन्म झाल्यानंतर उपवास सोडण्याची पद्धत आहे। तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही त्या रात्री 12 नंतर किंवा दुसऱ्या दिवशी मंगळवारी उपवास सोडू शकता, गोपाळ खाल्याचा नैवेद्य दाखवून। तर आय होप मी तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर केलेल्या आहेत। तर या पद्धतीने आपल्याला श्रावणी सोमवार आणि गोकुळाष्टमी एकाच दिवशी साजरी करायची आहे। नमस्कार।